अब हार्ट का बिना चीरफाड़ वाला इलाज दत्त कृपा हार्ट केयर EECP सेंटर में मरीजों का किया जा रहा है। अब मरीजों को पुणे मुंबई जाने की ज़रूरत नहीं। नांदेड़ में डॉक्टर धर्म अधिकारी के ज़रिए से दत्त कृपा हार्ट केयर में मरीजों का इत्मीनान बख्श इलाज किया जा रहा है। इस सेंटर में पिछले 5 सालों से सेहतमंद होकर कई मरीज अपने घर को लौट रहे हैं। अपने घर को लौटने वाले मरीजों ने अपनी आप बीती में मीडिया के रूबरू क्या कहा, जानिए। मोहम्मद नाजिम नाम और रहने वाले गाड़ेगांव रोड हबीबा कॉलोनी मस्जिद के पास। उम्र है तो 68 है। ये मैं हार्ट की जो बीमारी साहब ने इलाज करे, इसको 2 साल हो गए और पंपिंग कम थी और खून भी नहीं था, ज़्यादा सूखा था पूरा खून, ऐसी बात है। बीमारी का पूरा उन्होंने इलाज ट्रीटमेंट अच्छा किए। अभी 2 साल हो गए, अभी कुछ भी नहीं है हमको, कुछ भी नहीं है बीमारी। अभी अकेले आते अकेले जाते, ऐसी बात है। 2 कोस तक जाके आते। अभी सांस लेने में तकलीफ हो रही है? नहीं, कुछ नहीं है हमको तकलीफ। माझं नाव गंगाधर रामजी खंदारे, वय हे माझं 70 आता। इथं पूर्णा तालुक्यामध्ये हिवरा नावाचं गाव आहे। आता नांदेडलाच राहतो, पेन्शनर आहे ॲग्रिकल्चरचा। मी 2 वर्षापूर्वी BP लो झाला होता शेतामध्ये गेल्यानं। मग तिथून वसमतला गेलो, वसमतहून इथं नांदेडला आणलं, नांदेडहून पुन्हा औरंगाबादला गेलो, मग कमल नाही बजारला। तिथं म्हणले आता तुमच्याकडे शक्ती राहिली नाही, बायपासही करता येत नाही आणि एंजिओग्राफी करता येत नाही। पंपिंग कमी झाली, 30% होती। तर मग तिथून वापस आल्याच्या नंतर दत्त कृपा दवाखान्यात मध्ये साहेबाकडे आलो। इथं 2 महिने ट्रीटमेंट घेतली। मशीन आता 2 वर्ष झाले मी फक्त सकाळ संध्याकाळ फक्त डॉक्टरांना सांगितलेल्या, डॉक्टर साहेबांना सांगितलेल्या गोळ्या खातो। आता मला कुठलाही त्रास नाही किंवा काही नाही आणि इथून मी चांगल्या पद्धतीने आता चालतो, हे गोळ्या खातो, जेवण करतो, सर्व व्यवस्थिशीर आहे। या दवाखान्यामधून पेशंट चांगल्या पद्धतीने होऊन गेले। आता त्याच्यापैकी मी एक आहे बघा। मेरा नाम निसार अहमद नज़ीर अहमद, मैं गोवर्धन घाट वजीराबाद पे रहता हूँ। उम्र लगभग 47 साल है। तकरीबन 2 साल पहले ट्रीटमेंट लिया था धर्माधिकारी सर के पास। 3 ब्लॉकेज बताए थे मेरे को। बाईपास सर्जरी की सलाह दिए थे, मगर वो हमारे एक चचा ने यहाँ लाने के बाद सर ने मैं सिलेशन और वो CCB थेरेपी लिया। इस वजह से मुझे आराम मालूम हुआ। अभी अलग फजल से कोई तकलीफ नहीं। 2 साल होते लगभग, अभी 2 साल तो कुछ भी नहीं है। काम करते सब करते, सीढ़िया चढ़। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्त कृपा हार्ट केअर EECP सेंटरतर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आमची जे EECP ट्रीटमेंट आहे ही फक्त स्टेबल अंजायनाच्या पेशंटसाठी आहे, म्हणजेच ज्यांची एंजिओप्लास्टी बायपास होऊ शकत नाहीये किंवा ज्यांना एंजिओप्लास्टी बायपास करायची नाहीये किंवा ज्यांना वारंवार एंजिओप्लास्टी बायपास करावं लागतं, ज्यांना वारंवार अटॅक येतात, अशा पेशंटसाठीच ही आमची EECP थेरपी आहे। जेव्हा ज्यांना इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलाइज करावं लागतं, ज्यांना इमर्जन्सीमध्ये अटॅक येतो, ज्यांना सिव्हिअर कंप्लेंट्स असतात, अशा पेशंटनी एंजिओप्लास्टी आणि बायपास ह्या गोल्ड स्टँडर्ड प्रोसिजरच कराव्यात, कारण त्यांना त्याच ट्रीटमेंटमुळे त्यांचे आयुष्य वाचणार आहे। तर खूप लोकांमध्ये संभ्रम आहे, म्हणून मी हे सर्वांना सांगत आहे की फक्त स्टेबल रुग्णांसाठीच, ज्यांना 60-70% ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांना ब्लॉकेजेस असून सुद्धा ज्यांना खूप जास्त त्रास नाहीये, ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, अशा रुग्णांनी EECP थेरपीचा विचार करावा। आणि या ट्रीटमेंटनं काय होतं तर हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो आणि पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय तर जे पेशंट पूर्वी पंपिंग कमी असल्यामुळे किंवा ज्यांना हृदयाला रक्तपुरवठा कमी असल्यामुळे ज्यांना त्रास व्हायचा, छातीमध्ये वेदना व्हायच्या, त्या वेदना बऱ्यापैकी कमी होतात आणि पेशंटची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होते आणि पेशंटचे लक्षणामध्ये बऱ्यापैकी कमतरता येते। पेशंटचे जे पहिले अँटी अँजायनल जे गोळ्या खाव्या लागत होत्या त्या गोळ्या खाण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही आणि बऱ्यापैकी त्यांच्या औषध गोळ्या कमी होतात आणि त्यांचे जे उर्वरित आयुष्य आहे त्यांना बऱ्यापैकी जगता येतं। थँक्यू।